किंबुर्णेवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत SCS गावडी संघ आहे आणि किंबुर्णेवाडी संघाने आपण पाहतो टॉस जिंकलाय आणि प्रथमतः त्यांनी स्वीकारलाय क्षेत्ररक्षण आणि गावडी संघाला इन्व्हाइट केले बॅटिंग साठी. सामना आपण सुरू करतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू लॉंग ऑफ द डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या आहे 2. अनिकेत ऑन स्ट्राइक. ऑन साइडला विकेट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन सीमा पार. षटकार. धावसंख्या आहे 8. SCS गावडी आणि त्यांना फाईट करतोय सुकाई 11 किंबुर्णेवाडी. या दोन टीम मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या आधी लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर षटकार आणि आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या आहे 14. 3 षटकांचा सामना आहे. बॅटची कडा होती, झेल ड्रॉप केलेला आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे चूक केली आहे. ही चूक केली की घोडचूक केली आहे येणारा काळच सांगणार आहे. कारण की ज्या अनिकेतने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते, रन मशीन आहे SCS गावडी या टीमची, त्याच अनिकेतचा झेल सोडलाय. या झेलची किंमत मोजावी लागेल. पुन्हा एकदा लॉफ करतायत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका अगदी स्क्रीन समोर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. गावडी पाटीलवाडी संघ पराभूत झालेला आहे. त्यांना विनंती असेल आपण या आपला विशेष सन्मान केला जाईल. पुल करतायत इनफिल्डच्या वरून. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. चला, हिंगाणेवाडी आणि भीमज्योत क्रिकेट संघ कुंभवडे या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. दुसऱ्या फेरीमधील तो शेवटचा सामना असेल. प्रथमेश स्ट्राइक इनला आहेत. गोलंदाजी मार्क वरती विजय या दुसऱ्या षटकामध्ये. ऑन साइडला खेळतायत. एलिव्हेशन नाही, डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज. प्रथमेशचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का SCS गावडी या टीमला.
अंकुश आहेत नवीन फलंदाज, पुन्हा एकदा मिस्टामिंग आणि पुन्हा एकदा झेल पकडलेला आहे. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत विजयने या षटकामध्ये. SCS गावडी या टीमला विजय ऑन अ हॅट्रिक. याआधी सामना झाला होता, त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच संजय आहेत आणि ते डेडिकेट करतायत गणेशला ते डेडिकेट करतायत, ज्याने 50 धावा या आधीच्या मॅच मध्ये केल्या होत्या. हॅट्रिक बॉल आणि यस हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज विजय. टाळ्या होऊन जाऊ द्या विजयसाठी. विजय पालेकरने हॅट्रिक पूर्ण केली आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये होत्या 22 धावा. फुल करताय डीप मध्ये फील्डर आहेत. स्क्वेअर लेगला एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. या पुढील सामना असेल हिंगाणेवाडी आणि भीमज्योत कुंभवडे. चला दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नचाकत बरा फटका. कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 27. सॉफ्ट हॅने खेळतायत. दिशा दिली आहे त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28 धावा. 3 बाद 28 2 षटकांच्या समाप्तीनंतर. संजय नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल या अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन अनिकेत आहेत, ज्या अनिकेतने चांगली बॅटिंग केली आहे. झेल देखील सोडल्या. त्यानंतर 2 चौकार आपण पाहिले अनिकेतच्या बॅटमधून. पुल करतायत. शॉर्ट ऑन पुल. शॉट लाईक दॅट. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सो मच. धावसंख्या 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. चांगली फिल्डिंग. तेवढी चांगली फेकी. धावबाची संधी. डायरेक्ट हिट होतोय परंतु सुरक्षित पोहोचलेले आहेत दोन्ही फलंदाज. मिळतील चेंडूवरती. एकूण धावा 2. धावसंख्या 34. 34 धावा. अंतिम षटक. गोलंदाज
पुन्हा एकदा सज्ज होतो संजय या अंतिम षटकामध्ये. चांगली बॅटिंग नक्कीच करतायत ते म्हणजेच फलंदाज अनिकेत, ज्याने 2 षटकार देखील लगावलेत. या इनिंग मध्ये 3 चौकार 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे अक्षयने. फलंदाज झाले बाद, विकेटचं बदन. सो मच डीजे मास्टर. शरद न्यू बॅट्समन येतो बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या आहे 34. 3 चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधील. फुलटॉस चेंडू आहे आणि काय घडलं या चेंडूवरती. व्हाईट +4 पंजा मिळतोय बॅटिंग करणारे SCS गावडी या टीमला. धावसंख्या 39. 3 चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधील. पुल करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. षटकामधील आणि फलंदाज झाले बाद, विकेटचं बदल. विनायक, फुलटॉस चेंडू आहे, बॅटची कडा लागते, पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5 बाद 45 आणि 46 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये आपण पाहू शकाल केंबुर्नेवाडी या संघासमोर. चला टॉस साठी या जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी आणि त्यांना फाईट करेल भीमज्योत कुंभवडे या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. आपण टॉस करूया इनिंग ब्रेक मध्ये.
चला बॅट्समन पाठवा. किंबुर्नेवाडी या टीमला विनंती असेल आणि आपण टॉस देखील करणार आहोत. हिंगाणेवाडी आणि भीमज्योत कुंभवडे या दोन संघांमध्ये. जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे या पुढच्या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर पुल करतायत आणि चेंडू झालाय गोल. सीमा पार षटकार. सो मच. पहिल्या चेंडूवरती आलाय हा षटकार. षटकाराने आगाज केलेला आहे. 46 धाव बनवायचे आहेत आणि विश्वासने हा षटकार ठोकलाय. अनिकेत यांचं स्वागत केलेलं आहे षटकाराने. विश्वासच्या बॅटमधून हा षटकार येतोय, ज्या विश्वासने पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला होता. यावेळी सर ड्राईव्ह करतायत. बॅक टू द बॉलर. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आला हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त 6 धावा. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग डाऊन दी बॉल फिल्डर. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. विश्वासचा खेळ. मॅच 1-6 ही धावसंख्या आहे. श्रेयश येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट होत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर सलगचे 3 चेंडू येतात डॉट. त्यामध्ये विश्वासची विकेट देखील मिळवली आहे. धावसंख्या 1-6. श्रेयश ऑन स्ट्राइक. अनिकेतने चांगलं कमबॅक केलंय. ऑन साइडला इनफिल्डच्या वरून मिडॉनच्या वरून लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत रोहन. पहिल्या मॅच मध्ये डाईव्ह लगावून झेल पकडला होता आणि या सामन्यामध्ये चांगली फिल्डिंग. 1च धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक. अनिकेत आणि अंतिम चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-7. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 39.
प्रथमेश येत आहेत. बारा चेंडू आणि 39 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळत्या टीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 8 धाव मिस्टायमिंग जवळपास क्षेत्ररक्षक नाहीयेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या आहे 17. 17 धावा धावफलकावरती. धावसंख्या 17. 29 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 29 या मॅच मध्ये. अपील करतायत. प्रत्येक चेंडूवरती अपील करतायत. आले हा डॉट बॉल. 8 चेंडू शिल्लक. 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. 7 चेंडू 29 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या सामन्यामध्ये. किंबुर्नेवाडी या टीम वरती प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. SCS गावडी आणि किंबुर्नेवाडी या 2 संघांमध्ये हा सामना. आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. प्रत्येक चेंडूवरती अपील करतायत यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपर. अठ्ठावीस धावा अजूनही बनवायच्या आहेत. 7 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 28 या मॅच मध्ये. ऑन साइडला बिग हिट. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. अंतिम चेंडूवरती येतो हा चौकार. आणि धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. चेंडू शिल्लक 6. हे 24 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक 6. जिंकण्यासाठी 24 ची गरज. फुल टॉस. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफ द डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 5 चेंडू आणि 4 षटकार मारावे लागतील या सामन्यामध्ये. क्षमता आहे विजय मध्ये. नावातच विजय आहे. तो विजय मिळवून द्यावा लागेल. फुल टॉस. गॅप शोधू शकले नाहीयेत. एकदा मिळत्या चेंडूवरती धावबाची संधी
आणि 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2. 4 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न खूप चांगले केले होते. प्रयत्न यश मिळत नाहीये. सीमारेषेच्या बाहेर चौकार. बिगिट. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज विजयने हा षटकार ठोकलाय. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 2 चेंडू बनवायच्या धावा 10 या मॅच मध्ये. मी आधीच म्हटलंय विजय जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत. नावातच विजय आहे तो आपल्या टीमला विजय मिळवून देईल का? पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. सीमा पार षटकार. 1 चेंडू शिल्लक आहे. 4 धावांची गरज. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या विजयसाठी. 1 चेंडू 4 ची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना. बिग फाईट मॅच रंगते या 2 टीम मध्ये. काटेकी टक्कर. 1 चेंडू 4 धावा कंपल्सरी बनवावे लागतील. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. इथून जो संघ चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. 1 चेंडू 4 ची गरज. रोहन की विजय, विजय की रोहन. कोण होईल हिरो? फुल टॉस आणि सलगचा हा 3रा षटकार. सामना फिनिश आणि सामना जिंकला आहे केंबुर्नेवाडी या संघाने. होत्याचं नव्हतं झालेलं आहे. याआधी सर्वांना वाटलं असेल की SCS गावडी संघ हा सामना जिंकेल, परंतु विजयला हे मान्य नव्हतं आणि सलग 3 षटकार मारून हा सामना जिंकून दिलेला आहे विजयने. आणि विजय आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. चला लाईनअप करा. सेकंड करा. सेकंड करायचं आहे गावडी संघ आणि केंबुर्नेवाडी संघ. हार जीत होत